बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। हातकणंगले तालुक्यामधील हुपरी इथल्या महावीर नगर वसाहतीमध्ये आज पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास दोघांचा खून झाला। वाटणीच्या वादातून उलट्या काळजाच्या मुलानं आपल्या आई-वडिलांचा जीव घेतला। वृद्ध आई-वडिलांच्या हातांच्या नसा कापल्या आणि त्यानंतर डोक्यात दगड आणि विळतीनं हल्ला चढवला। त्यामध्ये 78 वर्षीय नारायण गणपतराव भोसले आणि 70 वर्षीय विजयमाला नारायण भोसले मृत्युमुखी पडले। जन्मदात्यांचा खून करून मुलगा सुनील नारायण भोसले स्वतःहून हुपरी पोलीस ठाण्यात हजर झाला। त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नव्हता। या घटनेमुळे हुपरीमध्ये एकच खळबळ उडाली आहे। हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या महावीर नगर वसाहतीमध्ये आज पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली। वाटणीच्या वादातून मुलानं थेट जन्मदात्या आईवडिलांचा जीव घेतला। 48 वर्षाच्या सुनील भोसलेनं वडील नारायण भोसले आणि आई विजयमाला भोसले यांच्या हाताच्या नसा कापल्या आणि त्यानंतर त्यांच्या डोक्यात दगड आणि विळीनं हल्ला केला। त्यामध्ये वृद्ध दाम्पत्य मृत्युमुखी पडलं। त्यानंतर हल्लेखोर सुनील नारायण भोसले हा स्वतःहून हुपरी पोलीस ठाण्यात हजर झाला। या घटनेनंतर हुपरीमध्ये एकच खळबळ उडाली आणि घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली। दरम्यान इचलकरंजीचे उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या, तर फॉरेन्सिक विभागानंही काही नमुने तपासणीसाठी घेतले। नारायण भोसले आणि विजयमाला या दाम्पत्यासोबत त्यांचा लहान मुलगा सुनील राहिला होता, तर चंद्रकांत आणि संजय ही अन्य 2 मुलं बाहेरगावी आपल्या कुटुंबासह राहतात। सुनील स्वभावानं विक्षिप्त असल्यानं लग्नानंतर त्याची पत्नी मुलांना घेऊन माहेरी निघून गेलीये। सुनील हुपरी शहरात किरकोळ चांदी व्यवसाय करत होता। घराच्या वाटणीवरून त्याचा आईवडिलांशी वारंवार वाद व्हायचा। याच वादातून सुनीलनं आज पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास आईवडिलांचा थंड डोक्यानं खून केला। त्यानंतर पोलीस ठाण्यात हजर झालेल्या सुनीलच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेश नव्हता। हुपरीचे पोलीस निरीक्षक NR चौखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास शिंदे, PSI प्रसाद कोळपे यांनी घटनास्थळावरून काठी, दगड, विळी जप्त केली आहे, तर नारायण आणि विजयमाला भोसले यांचे मृतदेह हुपरीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात विच्छेदनासाठी पाठवण्यात आले। मात्र अशा परिस्थितीतही जन्मदात्या वृद्ध आईवडिलांचा खून केलेला सुनील पोलीस ठाण्यात हसत बसला होता।